लिओनेल मेसी भारत दौऱ्यावर आहे। 2 दिवसीय भारत दौऱ्याची त्याच्यात चांगली चर्चा आहे आणि तो कोलकात्यात पोहोचला या भारत दौऱ्याच्या सुरुवातीला आणि तिकडे चाहते साहजिकच मोठ्या संख्येने त्याला पाहायला हे उपस्थित होते। मात्र तो आला, अवघी काही मिनिटं थांबला आणि रवाना झाला, ज्यामुळे चाहत्यांचा संताप मात्र अनावर झाल्याचं चित्र बघायला मिळालं आणि त्यामुळे चाहत्यांनी मग बाटल्यांची आणि खुर्च्यांची फेकाफेक केल्याचंही बघायला मिळालं। त्यामुळे लिओनेल मेसीची अवघी झलक जी आहे ती काही मिनिटच बघायला मिळाल्यानं चाहत्यांचा मात्र संताप झाला। भारतात फुटबॉलपटू लिओनेल मेसीची मोठी क्रेज आहे आणि याच मेसीच्या कार्यक्रमादरम्यान कोलकात्यात प्रचंड गोंधळ झालाय। कोलकात्यामध्ये मेसीचा 70 फूट पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। 3 दिवसीय भारत दौऱ्यावर आलेल्या फुटबॉलपटू मेसीच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलंय। सॉल्ट लेक स्टेडियममध्ये हा सोहळा पार पडला। मेसीला पाहण्यासाठी हजारोच्या संख्येनं त्याच्या चाहत्यांनी गर्दी केली। फार कमी वेळात मेसी स्टेडियममधून निघून गेला। अनेकांनी तिकिटासाठी हजारो रुपये खर्च केले होते, मात्र मेसी मैदानात फार वेळ न थांबल्यानं चाहते संतप्त झाले। कुछ नहीं देख पाए, ना एक किक आउट करवाया, ना एक पेनल्टी लिया, कुछ नहीं किया। शाहरुख खान को भी लाना का बोला था, कुछ नहीं लाया, 10 मिनट के लाया, चला गया, पूरा फ्रॉड करके चला गया। इतना लोगों का पैसा, इमोशन, टाइम सब बर्बाद, कुछ नहीं देख पाए, कुछ नहीं देख पाए। नहीं किया जा रहा है मेसी को, क्योंकि इतना भीड़ है उसके आसपास में। हम लोग सोचे थे कि एक बार बॉल टच करेगा या फिर कुछ फ्री किक भी होगा या फिर पेनल्टी भी शूट आउट होगा, दोनों तरफ कुछ नहीं, बस आया, देखा और चला गया। हम लोग स्पॉट ही नहीं कर पाए सही से। यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली। संतप्त चाहत्यांनी मैदानात घुसण्याचा प्रयत्न केला। काहींनी खुर्च्या आणि बाटल्या फेकत निषेध व्यक्त केला। दरम्यान या कार्यक्रमाला अभिनेता शाहरुख खानही परिवारासह उपस्थित होता। या दोघांची भेटही झाली, तर राजकीय नेतेही या सोहळ्यात सहभागी झाले। मेसी भोवती कलाकार आणि राजकीय नेत्यांची गर्दी होती, त्यामुळे तो दिसलाच नाही। मग आम्हाला पैसे खर्च करून का बोलावलं, अशी संतप्त प्रतिक्रिया चाहत्यांनी दिली आहे। या गोंधळानंतर ममता बॅनर्जींनी चाहत्यांची माफी मागितली आहे। तसंच या प्रकरणी निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे। मेसीचा भारत दौरा ऐतिहासिक ठरण्याची अपेक्षा होती, पण कोलकात्यातील हा प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।